बारामती येथे घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर देशातील खाजगी आणि अनियंत्रित एअरस्ट्रिपचा मुद्दा ऐरणीवर आला असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की बारामती येथील संबंधित एअरस्ट्रिप ही एका फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षण संस्थेची होती. मात्र अशा प्रकारच्या अनियंत्रित एअरस्ट्रिप्स देशात किती आहेत याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. याचवेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथे विमानतळ उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त होताच केंद्र सरकारची टीम पाहणीसाठी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारत हा तरुणांचा देश असून विकासाच्या मुख्य प्रवाहात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.